नमस्कार फ्रेंड. आज आपण दलित साहित्यामधील घटक एक उपघटकी दलित साहित्याची पूर्वपीठिका या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या पाठाचा आपण सविस्तरपणे माहिती मिळवून घेणार आहोत. मुंबई सिटीच्या एम ए मराठीमधील सेमिस्टर 1मधील हा विषय आहे दलित साहित्य. दलित साहित्यामधील घटक एक चालू आहे आपला. ह्याचा एक घटक एकचा उपघटक ई दलित साहित्याची पूर्वपीठिका या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरू करूया. या घटकाचे याची उद्दिष्ट काय आहेत या घटकाचे? तर दलित साहित्याची पूर्वपरंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत तत्वे, विकास आणि लेखनाचा आढावा घेणे हा या घटकाचा मुख्य उद्दिष्ट आहे. दलित साहित्याच्या निर्मितीचा प्रवाह प्राचीन काळापासूनच्या विविध आंदोलने, सामाजिक चळवळी आणि वाङ्मयीन चळवळीतून झालेला आहे. हे जो दलित साहित्याची निर्मिती कुठून झालेली आहे, ते प्राचीन काळापासून जे विविध आंदोलने, सामाजिक चळवळी आणि वाङ्मयीन चळवळीमधून या दलित साहित्याची निर्मिती झालेली आहे. दलित साहित्याची पूर्वपरंपरा. दलित साहित्याच्या निर्मितीला ऐतिहासिक हजारो वर्षांच्या जुन्या सामाजिक चळवळींचा आधार आहे. बौद्ध धर्माच्या समतावादी विचारांनी या चळवळीला आवाज दिला. पुढे बौद्ध साहित्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म समतावादी असून त्याने दलित साहित्याच्या निर्मितीसाठी पोषक ठरलेली वैचारिक परंपरा दिली. त्रिपिटक हे बौद्ध साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ आहे. बौद्ध साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ कोणते? त्रिपिटक हे बौद्ध साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ आहे. संत साहित्य. महाराष्ट्रातील संत साहित्य, उदाहरणार्थ संत चोखामेळा दलित साहित्याची भूमी मानली जाते. इथे संत साहित्य आहे, संत चोखामेळा वगैरे, ही दलित साहित्याची भूमी मानली जाते. संत चोखामेळा हे जन्मजात अस्पृश्य वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांच्या अभंगातून अस्पृश्यता, जातीभेद, विषमतेवर परखड विचार आणि पापाचा घडा भरेल त्याचा अशी सामाजिक विषमतेवर तीव्र संवेदनशीलता व्यक्त होत होती. संत चोखामेळांबरोबरच त्यांच्या पत्नी संत सोयराबाई, मुलगा संत कर्ममेळा आणि बहीण संत निर्मला यांनीही आपल्या अभंगातून अस्पृश्यतेचे दाहक अनुभव आणि सामाजिक विषमतेवर भाष्य केलेले आहे. पुढे फुले यांचे साहित्य. 19व्या शतकात ज्योतिराव फुले यांनी जातीभेद आणि रूढींविरुद्ध आवाज उठवून दलित बहुजन समाजाच्या उत्थानाची पायाभरणी केली. त्यांनी दलित समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व विषद केले. महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन करून शोषितांना सन्मानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या लेखनातून तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड यांसारखे विचार पुढे आले. सत्यशोधकी शाहिरी. महात्मा फुले यांनी मांडलेले विचार शाहिरीच्या माध्यमातून तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवले. सत्यशोधकी विचारांनी शाहिरी वाङ्मयात क्रांती घडवून आणली. या शाहिरीचे प्रमुख गोपाळबाबा वलंकर, ज्ञानोबा विठूजी कृष्णा कीर्तक, मुकुंदराव पाटील आणि भीमराव महामुनी हे होते. गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यतेवर पहिली प्रामाणिक मांडणी करून विठाळ विध्वंस या नियतकालिकेतून सामाजिक विषमतेवर टीका केली. पुढे आंबेडकरी जलसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन जलसे लोकप्रिय झाले. या जलशांनी हिंदू रूढी परंपरावर टीका करून दलितांवरील अत्याचारावर भाष्य केले. न्यायाचार्य डॉक्टर कृष्णा कीर्तक आणि भीमराव करपेकर यांनी आंबेडकरी विचारांचा प्रसार जलाशयांच्या माध्यमातून केला. या जलाशयांनी दलितांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक जागृतीसाठी मोठा हातभार लावला. पुढे आंबेडकरी जलशांनी दलित समाजातील शोषणीय स्थितीचे आणि वतनदारी प्रथेमुळे होणारे दलितांचे शोषण स्पष्ट केले. पुढे या शाहिरीने उठा दलितांनो ओळखा नाहीत असे स्वस्थ चित्त बसले का, याच शाहिरांनी उठा दलितांनो ओळखा नाहीत असे स्वस्थ चित्त बसले का असा उद्घोष करून दलितांना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय हक्क मिळवण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. आंबेडकरी जलाशयांचे महत्त्व सारांश. दलित साहित्याने समाजाला जागृत करून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांकडे वळण्यास प्रोत्साहित केले. दलित शाहिरी हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बांधिलकीने
केलेला वेदनांचा प्रखर आविष्कार होता. शाहिरीने जुन्या रूढी परंपरा मोडून नव्या समाज निर्माणास हातभार लावला. पुढे दलित वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचे लेखन. दलित साहित्याच्या चळवळीसाठी वृत्तपत्रे, नियतकालिकांनी महत्त्वाचे कार्य केले. विठाल विद्वांस 1888 मध्ये गोपाळबाबा वलंगकर यांनी पहिले दलित वृत्तपत्र लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र मूकनायक 1920, बहिष्कृत भारत 1927, जनता 1930, अस्मितादर्श 1966 या नियतकालिकाने डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या नेतृत्वाखाली दलित साहित्याला एक नवी ओळख दिलेली दिसून येते. समोर दलित साहित्य हा आंबेडकरी अस्मितेचा वाङ्मयीन आविष्कार आहे. या प्रवाहाने दलित समाजात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक जागृती निर्माण केली आणि नवीन स्वतंत्र विश्व निर्माण झाले. काही प्रश्न उत्तरे आलेत ते पाहूया. दलित साहित्याची पूर्व परंपरा स्पष्ट करा. दलित साहित्याच्या निर्मितीची पूर्व परंपरा ऐतिहासिक आहे, जी केवळ विशिष्ट काळात सुरू न होता अनेक वर्षांच्या सामाजिक चळवळींवर आधारित आहे. बौद्ध साहित्याचा आधार. दलित साहित्याच्या निर्मितीला बुद्धांपासूनच्या समतावादी विचारांच्या चळवळीचा आधार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म समतावादी असल्याने त्यांनी दलित साहित्याला वैचारिक बैठक दिली. पुढे संत साहित्याचा पाया. महाराष्ट्रातील संत साहित्य, विशेषतः संत चोखामेळा यांच्या साहित्याने अस्पृश्यता आणि जातीभेदांविरुद्ध आवाज उठवून दलित साहित्याच्या विद्रोहाचे आदिरूप दाखवले. पुढे महात्मा फुले यांचे साहित्य. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19व्या शतकात जातीभेद आणि रूढींविरुद्ध लढा देऊन दलित बहुजन समाजाचे उत्थानाची पायाभरणी केली. सत्यशोधकी आणि आंबेडकरी जलसे. महात्मा फुले यांचे विचार सत्यशोधकी शायरीतून नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेले आंबेडकरी जलसे. उदाहरणार्थ भीमराव करपेकर, कृष्णा कीर्तके यांनी सामाजिक राजकीय जागृती केली. वृत्तपत्रांचे योगदान. विठाल विद्वांस 1888, मूकनायक 1920, बहिष्कृत भारत 1927 आणि अस्मितादर्श 1966 यांसारख्या नियतकालिकांनी दलित साहित्याच्या चळवळीला गती दिली. प्रश्न 2. दलित साहित्यामागील संत साहित्याचे योगदान विशद करा. दलित साहित्याची भूमी. महाराष्ट्रातील संत साहित्य, विशेषतः वारकरी संप्रदायातील दलित संतांचे साहित्य दलित साहित्याची भूमी मानली. पुढे संत चोखामेळा. चोखामेळा हे जन्मजात अस्पृश्य वारकरी संप्रदायातील संत होते. त्यांनी आपल्या अभंगातून अस्पृश्यता, जातीभेद, विषमता आणि विटाळ यांवर प्रखर टीका केली. त्यांनी देवाकडे वाळीत होऊन मी कसा तुझी सेवा करू असा अर्थ प्रश्न विचारला. संत परिवार. संत चोखामेळा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संत सोयराबाई, बहीण संत निर्मला आणि मुलगा संत कर्ममेळा यांनीही आपल्या साहित्यातून अस्पृश्यतेचे दाहक अनुभव आणि सामाजिक विषमतेवर भाष्य केले आहे. विद्रोहाचे आदिरूप. या संत साहित्यातून जातीव्यवस्थेमुळे लादलेल्या अन्याय, रूढी आणि परंपराविरुद्ध तीव्र संवेदनशीलता व्यक्त झाली. त्यामुळे दलित साहित्यात दिसणाऱ्या विद्रोहाचे आदिरूप संत कर्ममेळा यांसारख्या संतांच्या रचनांमध्ये आढळते. सत्यशोधकी जलाशयाचे स्वरूप विशद करा. प्रश्न 3. प्रेरणा आणि उद्देश. महात्मा फुले यांनी मांडलेले विचार शाहिरीच्या माध्यमातून तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यशोधकी जलाशयाची निर्मिती झाली. स्वरूप कसं यायचं तर सत्यशोधकी शाहिरी विचारांनी वाङ्मयात क्रांती घडवून आणली. हे जलसे 1920च्या दरम्यान भीमराव विठ्ठल महामुनी यांनी सुरू केले. प्रमुख कार्य. या जलाशयांनी दलित समाजातील लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी रूढी आणि अंधश्रद्धा यांच्यापासून दूर केले. या चळवळीतील महत्त्वाचे पुरस्कर्ते गोपाळबाबा वलंगकर, ज्ञानोबा विठोजी, कृष्णा कीर्तक, मुकुंदराव पाटील आणि भीमराव महामुनी हे होते. योगदान. अस्पृश्य मानल्या गेलेल्या दलित समाजाच्या उत्थानात या जलाशयांनी मोठी भूमिका बजावली. प्रश्न 4. आंबेडकरी जलशातील रचनांची विशेष स्पष्ट करा. वैचारिक बैठक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेले आंबेडकरी जलसे हे दलित साहित्याच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरले. रचनांचे विशेष. रूढींवर टीका. या रचनांनी हिंदू रूढी परंपरावर टीका करून दलितांवरील अत्याचारांवर भाष्य केले. शोषणाचा वेध. त्यांनी वतनदारी प्रथेमुळे दलितांचे होणारे शोषण आणि जातीव्यवस्थेवर परखड विचार मांडले.
शोषणाचा त्यांनी वतनदारी प्रथेमुळे दलितांच्या होणारे शोषण आणि जातीव्यवस्थेवर परखड विचार मांडले. उद्बोधन या रचनांनी दलित समाजाला उठा दलितांनो ओळखा नाहीत हे चित्त बसले का अस्वस्थ चित्त बसले का असा संदेश देऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. वेदनांचा आविष्कार दलित शाहिरी केवळ मनोरंजनाचा भाग नव्हती, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बांधिलकीने केलेला एक वेदनांचा प्रखर आविष्कार होता. प्रश्न 5. दलितांच्या वृत्तपत्रांचे स्वरूप विशद करा. दलित साहित्याच्या चळवळीसाठी वृत्तपत्रे, नियतकालिकांनी महत्त्वाचे कार्य केले. या वृत्तपत्रांनी दलितांच्या सामाजिक, सांस्कृतिक घुसळणीचा ऐतिहासिक दस्तऐवज तयार केला. विटाल विध्वंसक 1888 मध्ये गोपाळबाबा वलंकर यांचे हे पहिले दलित वृत्तपत्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र मूकनायक 1920 आंबेडकरांनी सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. बहिष्कृत भारत 1927 मराठी समाजातील दलितांना स्थान मिळावे म्हणून आंबेडकरांनी हे वृत्तपत्र काढले. जनता 1930 हे वृत्तपत्र बहिष्कृतांचा बुलंद आवाज म्हणून काम करत होते. अस्मितादर्श 1966 डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी सुरू केलेल्या या नियतकालिकाने दलित साहित्याला नवी ओळख दिली आणि आंबेडकरी विचारधारेचा प्रसार केला. लघुउत्तरी प्रश्न टिपा स्वरूपात. ज्योतिराव फुले यांचे दलितोद्धार कार्य लिहा. ज्योतिराव फुले यांनी जातीभेद, रूढी, अंधश्रद्धाविरुद्ध लढा दिला. त्यांनी दलित समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी स्त्रियांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करून शोषितांना सन्मानाचा मार्ग दाखवला. तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड यांसारख्या ग्रंथातून त्यांनी ब्राह्मणी शोषणावर टीका केली. त्यांचे विचार सत्यशोधकी शायरीतून तळागाळातील समाजापर्यंत पोचले. प्रश्न 2. वामनदादा कर्डक यांच्या लेखनाचा आढावा घ्या. तुम्ही महात्मा फुले यांच्या साहित्याचे महत्त्व स्पष्ट करा. महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड यांसारख्या साहित्याने ब्राह्मणी धर्माचे स्वरूप उघड केले. त्यांच्या साहित्यातून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजात रुजवले. त्यांनी दलित बहुजन समाजाच्या उत्थानाची पायाभरणी केली. त्यांच्या विचारातून दलित साहित्याच्या चळवळीचा पाया रचला गेला. प्रश्न 4. दलितांच्या नियतकालिकांचे स्वरूप विशद करा. दलितांच्या नियतकालिकांनी दलित साहित्याच्या चळवळीला आणि आंबेडकरी विचारांना गती दिली. विटाळ विध्वंसक हे पहिले नियतकालिक गोपाळबाबा वलंकर यांनी सुरू केले. अस्मितादर्श हे त्रैमासिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी 1966 मध्ये सुरू केले आणि या नियतकालिकाने दलित साहित्याला नवी ओळख दिली. मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नियतकालिकांनी दलितांच्या समस्यांवर आणि राजकीय सामाजिक हक्कांवरती आवाज उठवला. आता काही एका वाक्यात उत्तरे आलेले प्रश्न आलेले ते पाहूया. दलित साहित्य म्हणजे काय? दलित साहित्य हा आंबेडकरी अस्मितेचा वाङ्मयी आविष्कार आहे. त्रिपिटक हे ग्रंथ कोणत्या साहित्यातील आहेत? त्रिपिटक हे ग्रंथ बौद्ध साहित्यातील आहेत. दलित चळवळ आणि साहित्य हा ग्रंथ कोणाचा आहे? अस्मितादर्शक हे त्रैमासिक कोणी सुरू केले? अस्मितादर्शक हे त्रैमासिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी 1966 मध्ये सुरू केले. नामांतर लढा कोणत्या विद्यापीठासाठी लढला गेला? मराठवाडा या विद्यापीठासाठी लढला गेला. मित्रांनो, हा घटक आपण इथे व्यवस्थितपणे हाताळलेला आहे, समजून घेतलेला आहे. जर तुम्हाला आणखी हा घटक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असल्यास तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून दलित साहित्यामधील दलित साहित्याची पूर्वपीठिकाचे महत्त्व काय आहे हे तुम्ही नीट समजून घ्याल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.